मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला मागितलेली खंडणी हा महत्त्वाचा टप्पा। हत्येतील एका आरोपीच्या फोनवरून वाल्मिक कराडने आवादाला खंडणी मागितल्याचा आरोप आहे। तक्रारीत खंडणी मागितल्याची जी तारीख दिली आहे त्याच तारखेचं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे। या सीसीटीव्हीत वाल्मिक कराड केसमध्ये मकोकातील आरोपी चाटे घुले यांच्यासोबत दिसतोय। या सीसीटीव्ही फुटेजचा सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत कितपत फायदा होईल माहित नाही, पण या व्हिडिओचा नव्या राजकीय आरोप प्रत्यारोपांसाठी जोरदार वापर सुरू झालाय। हे सीसीटीव्ही फुटेज अचानक व्हायरल झालं। यात दिसतायत संतोष देशमुख हत्येचे आरोप असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि मकोका लागलेले वाल्मिक कराड। ही सगळी मंडळी केजमधील विष्णू चाटेच्या कार्यालयात जमताना दिसतायत। काही मिनिटांनंतर सध्या निलंबित असलेले PSI राजेश पाटील हेही इथे येताना दिसतायत। आजच्या क्लिप नंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी PI पाटील यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते। PI पाटीलला सह आरोपी केलं पाहिजे। या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे। आता तुम्ही म्हणाल एकाच पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ओळखीचे 4 लोक एकत्र दिसले तर त्यात नवल काय? पण ज्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे ही तीच 29 नोव्हेंबर तारीख आहे, ज्या दिवशी खंडणी मागितल्याची तक्रार आवादा कंपनीनं नोंदवली होती। विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड यांनी खंडणी मागितल्याचं या तक्रारीत म्हटलं होतं। त्या दिवशी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी एकत्र दिसत असल्यानं विरोधकांनी या योगायोगावर शंका उपस्थित केली आहे। आता ह्याच्यापेक्षा मोठा काय पुरावा हवा तुम्हाला की पोलीस, वाल्मिक कराड आणि सगळे खुनातले आरोपी एकत्र दिसत आहेत? ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याला सहआरोपी करा, त्याला आरोपी करा, सहआरोपीने आरोपी करा। कारण मास्टर माइंड आणि मास्टर माइंडचा माइंड गेम सेट करणारा ह्या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता? तर हा राजेश पाटील। दरम्यान हे सीसीटीव्ही फुटेज जिथून घेतलं त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पोहोचले। विष्णू चाटेच्या कार्यालयाशेजारील हॉटेल चालकांनाही काही गोष्टींना दुजोरा दिला की 29 तारखेला वाल्मिक कराडने 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती आणि खंडणी मागितल्याची जी तारीख आहे ती तारीख आणि विष्णू चाटेच्या या कार्यालयामध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले त्यासोबत इतर साथीदार त्याचे जे प्रतीक घुले हे सगळे या ठिकाणी बसलेले होते। आणि हे ठिकाण आहे म्हणजे केज शहरातील हे ठिकाण आहे जे विष्णू चाटेचं कार्यालय आहे आणि विष्णू चाटेच्या याच कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आला होता। काय नेमकं त्या ठिकाणी चर्चा झाली होती, कशासाठी हे सगळे एकत्रित भेटले होते याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही आहे। एक मात्र खरं आहे की हे सगळे याच कार्यालयामध्ये एकत्रित आले होते आणि ते विष्णू चाटेचं कार्यालय आहे। दरम्यान वाल्मिक कराडच्या पुण्यातील मालमत्ता प्रकरणी भाजपचे नगरसेवक दत्ता खाडे यांची CIDनं चौकशी केली। निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। तर एखाद्या व्यक्तीच्या एवढ्या मालमत्ता दिसून येत असतील तर कारवाई का नाही असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलाय। यावेळी धनंजय मुंडेंचा राजीनामाही त्यांनी मागितला। वाल्मिक कराडला ज्यावेळेस मुंडे साहेब होते त्यावेळेस तो 10-12 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी तो एक साधा कार्यकर्ता होता। आम्ही जसं साहेबांकडे जायचो तसं तो तिथं साहेबांच्या इथं असायचा। फक्त तोंड ओळख ज्याला बोलतो आपण तशी तोंड ओळख होती, त्याच्यात काही घनिष्ठ संबंध नव्हते। त्यांचा कधी मला फोन आलेला नाही, मी त्यांना कधी फोन केलेला नाहीये, काही संबंध नाही। यांच्या याच्यात माझा काही संबंध नाही, लांबपर्यंत संबंध नाही। विरोधी पक्षाच्या बाबतीत जर म्हणत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही सातत्यानं मागणी केली जाते। सर्वपक्षीय मोर्चे निघतात, सर्वपक्षीय आंदोलनं ही निघतात आणि यानंतर खरं तर नैतिकतेसाठी दबाव टाकावा लागेल तर त्याला नैतिकता म्हणत नाहीत। नैतिकता ही स्वतः
आतून येते आणि त्यामुळं नैतिकतेच्या दृष्टीनं राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यापेक्षा जर खरोखर नीतिमत्ता शाबूत असेल तर तो राजीनामा दिला पाहिजे. हे सगळं कमी होतं की काय म्हणून सुरेश धस यांनी आणखी 2 नवे धक्के दिले. 1.5 वर्षांपूर्वी परळीत महादेव मुंडेंची हत्या कोणी केली अशी विचारणा त्यांनी केली. सोबतच 1999 सालच्या चेतना कळसे मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही यावेळी धस यांनी केली आहे. महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय 22 ऑक्टोबर 2023ला. अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. चेतना कळसेपासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये. वाल्मिक कराडच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्याआधी वाल्मिक कराड आणि मकोकातील इतर आरोपींचं एकत्रित फुटेज व्हायरल होणं हा योगायोग नाही असं म्हटलं जात आहे. या व्हिडिओनं न्यायालयात ठोस काही सिद्ध करता येणार नसलं तरी सामान्य जनतेच्या मनात मात्र शंका उपस्थित होण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा ठरतोय. गोविंद शेळके, एबीपी माझा, केज, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.